हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे। तर मी आज तुमच्यासोबत एक नवीन व्हिडिओ शेअर करणार आहे। पुन्हा एकदा अशी नवीन रेसिपी शेअर करणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा तुमचं आधी आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। आता थोडीशी हेडलाईन जी आहे ना ती थोडीशी चेंज करण्याचा प्रयत्न करते। तर मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते। तर मी आज तुमच्यासोबत केकची रेसिपी शेअर करणार आहे। केकची रेसिपी केकच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत, पण डिटेल्समध्ये मी तुम्हाला अशी कोणतीही रेसिपी दिली नव्हती। तर आज मी तुम्हाला रवा केक जसं की अय्यंगार बेकरीमध्ये भेटतो तसा सेम टू सेम मी घरी बनवून दाखवणार आहे। तर असं एकदम मऊ, त्यासाठी काय म्हणजे ना ओव्हनची गरज आहे नाही तुम्हाला अशी बेकरीमधून, म्हणजे कसं बेकरीमध्ये जसा केक भेटतो ना तसंच आपण घरी पण परफेक्ट बनवू शकतो। तर तुम्हाला तीच ट्रिक मी असं दाखवणार आहे की मी कसं बनवते। आणि केकचे प्रकार तर मी तुम्हाला सांगितलेत की मी खूप केक बनवले आणि मी आता केक बनवते तेव्हापासून माझी खायची इच्छा पण गेली, की म्हणजे असे नवीन नवीन केक ट्राय करण्याची पण इच्छा गेली। कारण की जसं आपण बनवतो ना तो स्मेल असतो, वास असतो, तर तो मला ना आता म्हणजे डोक्यात माझ्या गेला तो म्हणजे नको वाटतं मला ते केक वगैरे आता। तर आपण इथे रवा केक आता मी ट्राय करणार आहे। रवा केक मी आधी पण बनवला होता, पण लॉकडाऊनमध्ये ना रवा केक मी बनवला होता आणि तो बाबांना आमच्या खूप आवडला होता। त्यावेळेला कसं खूप ट्राय करत होते मी, काय रेसिपी ना खूप ट्राय करायची, रोज एक रेसिपी काहीतरी। घरी बसून आपल्याला काय कामच नव्हतं ना, कुठे बाहेर फिरायचं होतं ना काय, घरी बसून मस्त असे आपल्याला नवीन नवीन पदार्थ बनवून सगळेच खात होते। तसं मी पण बनवत होते, व्हिडिओ पण मी बनवत होते, पण त्यावेळेला आपलं यूट्यूब चॅनल नव्हतं। तर आता मी मस्त असे अय्यंगार बेकरी स्टाईलमध्ये घरच्या घरी रवा केक बनवणार आहे। तर चला आपण आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। एकदम स्पॉन्जी असा मस्त केक बनवणार आहे। तर चला मंडळी, तुम्हाला पण घेऊन जाते आपल्या किचनमध्ये। मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये। इथे मी आता एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलं, आपण रेसिपी सुरुवात करतो। इथे मोठं मिक्सरचं भांडं घेतलं, तर त्यामध्ये इथे आता मी रवा टाकून घेणार आहे। तर हे मेजरमेंटचे कप आहेत, तर किती प्रमाण घेतलेलं आहे तर हे मी तुम्हाला सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ते नक्की चेक करा। रवा घेतलेला आहे 1.5 वाटी, एक मोठी वाटी साखर घेतलेली आहे। तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही थोडीशी अजून इथे ॲड करू शकता। तर इथे मी थोडंसं चिमूटभर मीठ घेतलेलं आहे। चिमूटभर म्हणजे आता तुम्हाला दाखवते कितपत मीठ घेतलं। हे बघा, एवढं मीठ घेतलेलं आहे। मिठाने चव वाढते त्यामुळे मीठ घेतलं। त्यानंतर वेलची पावडर टाकलेली आहे। वेलची पावडर नसेल तर तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही वेलची पावडर टाका, काही हरकत नाही। तर आता ह्याची मिक्सरच्या भांड्यामधून मस्त अशी बारीक अशी इथं पीठ बनवून घ्यायचं। हे बघा, ह्या पद्धतीने असं पीठ बनवायचं, कारण की रवा हा थोडासा आपला जाडसर असतो। जरी रवा असं बारीक बोललात ना तरी ते रवा टेक्स्चर असतं, तर त्याच्यामुळे मी इथे थोडंसं याचं पीठ बनवून घेतलं। हे सगळं परत मिक्स करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये पाणी न घालता हे सगळं करून घ्यायचे आहे प्रोसेस आपल्याला, आणि खूप सुंदर असा केक बनतो। खरंच तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा। आणि ह्याला ना काहीही ओव्हनची वगैरे गरज नाही। तर त्याच्यामध्ये मी बेकिंग पावडर टाकलेली आहे 1 चमचा भरून। त्यानंतर अर्धा चमचा इथे टाकलेला आहे बेकिंग सोडा। बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आठवणीने टाका। त्यानंतर परत एकदा असं मिक्स करून घेते मी। तर ते आता हे सगळं मिश्रण आहे, तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये जास्त भांड्यांचा तामझाम करत बसायचं नाही। ते सगळं आपण एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये करणार आहे। थोडंसं कमी, 1 वाटीला थोडंसं कमी असं दही टाकायचं। तर इथे मी तूप घेतलेलं आहे। तूप घेतलेलं आहे अर्धी वाटी, तर हे विदाऊट मेल्ट करता घेतलेलं आहे। त्यानंतर दूध घेतलं। तर ह्याचं जे सगळं प्रमाण आहे तर ते मी खाली इथे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते, तर तुम्ही नक्की चेक करा। तर परत आता हे सगळं मिश्रण आहे तर ते परत मिक्स करून घ्यायचं। तर तुम्ही तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरलात तरीही चालेल, काय हरकत नाही। तर माझ्याकडे तूप होतं म्हणून मी तूप घेतलं। तुमच्याकडे तूप नसेल, अवेलेबल नसेल तर तुम्ही तेल पण वापरू शकता। तर आता हे परत एकदा मिक्सरच्या भांड्यामधून आता परत ह्याची ना आता आपण काय करणार आहे, याच्यामध्ये थोडासा कलर टाकणार आधी। तुमच्याकडे अवेलेबल कलर असेल, म्हणजे फूड कलर बोलतात त्याला, फूड कलर असेल तर तुम्ही थोडासा किंचित टाकायचा आणि परत एकदा मिक्सरमधून असं बारीक फिरवून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने याची पिठी अशी होते। असं आपण कसं भज्यासाठी वगैरे पीठ करतो ना, तर त्या पद्धतीने इथे असं त्याची पिठी होते। तर आता हे सगळं इथे रेडी झालेलं आहे। इकडे एका बाजूला मी आता
मोठं आपलं केक टीन घेतलेला आहे. हा 1 किलोचा केक टीन आहे. माझ्याकडे केक बनवते ना, तर त्यामुळे केकचे टीन आहेत, त्याच्यामुळे मी हा 1 किलोचा आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुकरचे डबे पण वापरू शकता, त्यानंतर टोपामध्ये पण करू शकता. तर आता मध्ये त्याच्यावरती मी आता थोडंसं तेल टाकलं. तर आता हे तेल टाकलेलं आहे तर ते सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं. तर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर त्या मापाचा तुम्ही कट करा आणि घातलात तरी चालेल. तर ह्याच्यावरती तुम्ही डस्ट म्हणून तुम्ही गव्हाचं पीठ जरी टाकलात तरीही चालेल, काही हरकत नाही, किंवा मैदा असेल तर मैदा टाकलात तरीही चालेल. तर आता मी इथे काय केलं, फक्त मला आता सवय झाली आहे त्याच्यामुळे मी थोडंसं तेल टाकलं, ते स्प्रेड करून घेतलं. तेल पूर्ण स्प्रेड करून घेतलं आणि जे आपण मिश्रण बनवलं होतं तर ते आता त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं. ज्या भांड्यामध्ये आता आपण बनवणार आहे केक, तर त्याच्यामध्ये इथे ॲड करून घेतलं. ते इथे थोडंसं टॅप टॅप करून घेते, म्हणजे जे बबल्स असतील ना तर ते वरती येतील. इकडे एका बाजूला मी पहिल्यांदा हे सगळी प्रोसेस करत होती त्यावेळेला ना कुकरमध्ये बनवला तरी चालेल, पण मी इथे ना टोप प्रीहीट करायला ठेवला आहे. तर त्याच्यामध्ये एक छोटं स्टँड टाकून घेतलेलं आहे. आपण जी भांडी उतरवतो ना, गरम भांडी, तर ते स्टँड टाकलं. माझ्याकडे अवन पण आहे, पण मी तुम्हाला दाखवते. अवन नसला तरी आपण असं घरच्या घरी केक बनवू शकतो. तर त्यामुळे मी इथे आता टोपामध्येच बनवून दाखवते तुम्हाला. गॅसची फ्लेम मी इथे थोडी हाय केलेली आहे. 3 मिनिटासाठी इथे हाय फ्लेमवरती आपण हे आता पहिल्यांदा प्रीहीट करून घेतला टोप, त्यानंतर 3 मिनिटांसाठी फास्ट गॅसवरती ठेवायचं, झाकण वरतून ठेवून द्यायचं. आणि त्यानंतर हवा जाईल ना, हवा पास होऊ नये त्यासाठी मी इथे याच्यावरती माझ्याकडे ते आपण औषधं वगैरे उजळतो ना, तर ते होते, तर ते मी वरती ठेवलं. तुम्ही काय ठेवलात तरी चालेल, खलबत्ता जरी ठेवलात तरीही चालेल. आता मी इथे ना एक 15 मिनिटानंतर परत एकदा चेक करून बघते. हा दगड पूर्ण गरम झालेला आहे, त्याच्यामुळे मी इथे भांशर पण घेतलेलं आहे. कपडा घेतला धरायला, भांशराची सवय झाली. आता मी इथे खोलून बघते आणि तुम्हाला दाखवते की बघा, इथे आपला मस्त असा अगदी बघा भारी एकदम दिसतो, अय्यंगार बेकरी स्टाईलमध्ये घरच्या घरी. आपण थोडंसं इथे ना थोडंसं ओलं आहे त्याच्यामुळे आणि 5 मिनिटं ठेवते, बाकीचं सगळं सुकलेलं आहे. 5 मिनिटानंतर आपण परत एकदा याला चेक करून घेणार आहे. तर 5 मिनिटानंतर आता आपण परत एकदा चेक करून घ्या. दगड ना खरंच खूप गरम झालेला आहे, त्याच्यामुळे ना ही सगळ्या असं प्रोसेस करतो ना गरम आपण जेवणाजवळच्या, तर ते थोडं सावधगिरीने करायला पाहिजेत. तर आता मी काय करते, हे थोडंसं आता झाकण काढून बाजूला ठेवलं. त्यानंतर आता इथे मी एक सुरी घेतली. तुमच्याकडे टूथपिक असेल ना तर ती घेतलात तरी चालेल, स्टिक असतो ना तर तो घेतलात तरी चालेल वुडनचा. तर तो चेक करायचा. आता क्लीन निघाला म्हणजे याचाच काय अर्थ आपल्या परफेक्ट इथे शिजलेला आहे, आतमधून खूप बेक झालेला आहे मस्त. आता थंड झाल्यानंतर मी सगळे प्रोसेस करते. आपला इथे मस्त असा रवा केक थंड झाला आहे. आता आपण याची थोडंसं थंड झालं आहे तर ह्याच्या म्हणजे बाजू पण निघाले. मंथन मी जसं करत होते ना तसं त्याला करायचं असं सगळ्या गोष्टी. आणि त्याला आता सर्रास अशा गोष्टी माहिती झाल्या आहेत की मम्मी केक कसा बनवते. तो स्वतः पण बनवू म्हणजे तो स्वतः बनवू पण शकतो, एवढं कॉन्फिडन्स आहे त्याला. असो, तर इथे मी एक ताट घेतलं. हे थंड झाल्यानंतरच काढायचं. थोडंसं वरतून असं टॅप टॅप केलं, कारण की ना जर खालच्या बाजूला जर ओला असेल ना, तळाला जर ओला असेल ना तर अर्धा निघण्याची शक्यता असतो, त्याच्यामुळे थंड झाल्यानंतरच ही प्रोसेस करायची. तर इकडे मस्त असं बघा परफेक्ट असं शिजलेला आहे आपला केक आणि मस्त निघाला पण छान असं. आणि अगदी खरंच आज पण एवढा भारी येतो आहे ना. वेलची पावडर टाकली, त्याच्यामुळे व्हॅनिला इसेन्सची काहीही गरज नाही, तुम्ही वेलची पावडर टाकलात तरीही चालेल. बघा रवा टेक्स्चर, त्यानंतर जाळीदार असा मस्त आपला इथे रवा केक. तर आता मी काय करते, इथे सुरी घेतली. सुरीने आता मी इथे कट करून घेते. आणि इथे जी तुम्हाला आज फ्लावर दिसत असतील ना, तर आता इथून पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये फ्लावर्स दिसणार आहेत डेकोरेशन बॅकग्राऊंडसाठी, म्हणजे थोडंसं अट्रॅक्टिव्ह छान दिसण्यासाठी म्हणून मी इथे घेऊन आली. आणि खरंच मस्त असं स्पॉन्जी केक आपला इथे रेडी झालेला आहे, अय्यंगार बेकरी स्टाईलमध्ये. तुम्ही घरच्या घरी पण कमी साहित्यामध्ये हा केक तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. खरंच लिटरली एवढा म्हणजे वास तर भारी येतो. आता मी काय करते, याची कट करते पीस, म्हणजे कसं थोडंसं बेकरी स्टाईल वाटला पाहिजे ना, तर त्यामुळे मी थोडंसं बेकरी स्टाईलमध्येच थोडं कट करून तुम्हाला दाखवते. आणि ते मंगेश काय बोलतायत ते ऐका. हॅपी बर्थडे डिअर सपना, हॅपी बर्थडे टू यू. एक पीस मोय मोय करते.
माझ्याच बड्डेचा ॲडव्हान्समध्ये केक मंगेशने बोलले की आपण कट करूया, म्हणजेच की मी आता बनवलेला रवा केक माझ्याकडूनच मीच बनवला आणि मी ॲडव्हान्समध्ये कट पण केला केक, आणि मंगेश बोलले पण हॅपी बड्डे वगैरे. तर असं तर इथे मस्त असा सुंदर आपला स्पॉन्जी रवा केक झालेला आहे. आणि खरंच तुम्ही घरच्या घरी साहित्यामध्ये, कमी साहित्यामध्ये तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. आणि मी थोडंसं बेकरी स्टाईलमध्ये कट करण्यासाठी म्हणून मी तिथे मस्त असे स्लाइस कट केले. आणि हे तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकतात बनवून. आजकाल कसं स्कूलमध्ये मुलांना जंक फूड ना अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे कसं आपण घरच्या घरी बनवलेला रवा केक पण देऊ शकतो, अगदी मस्त असं कमी साहित्यामध्ये होणारा. का तुला जास्त आज- खायचं नाही गोड. मंथन आज टेस्ट करून सांगणार आहे. मंथनला माझ्या हाताने बनवते. थोडीशी आम्ही ना याच्यामध्ये गोडाचं प्रमाण थोडं कमी टाकलेलं आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त टाका. मी पण खाते. खूप भारी झाले, चवदार. तोंडापट्टी मारते. ठीक आहे, चांगलं झालं. इकडे यावं, तुम्हाला लास्ट आहे. गपचूप खाते, गपचूप गपचूप गपचूप. आम्ही ना मॅचिंग झालो. मॅचिंग आम्ही असं मॅचिंगच घालतो रोज. अजून एक घेतो गपचूप गपचूप. खरंच छान झालंय केक ना, खरंच एकदम भारी झालाय. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला आवडली तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला पण विसरू नका. आणि तुम्ही एकदा ट्राय करून बघा ही रेसिपी. अय्यंगर बेकरी स्टाईलमध्ये हा आपला रवा केक. चलो भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.